अधिकारी माननीय अश्विनी लाटकर मॅडम, शिक्षण अधिकारी माध्यमिक विभागाचे. आपण जाणून घेऊया महिला दिनाचे ते काय संदेश देत आहेत. मॅडम, काय सांगणार महिला दिनानिमित्त आपण? नमस्कार, मी अश्विनी लाटकर, शिक्षणाधिकारी माध्यमिक, छत्रपती संभाजीनगर. 8 मार्च हा जागतिक महिला दिन आहे. संपूर्ण विश्वामध्ये अत्यंत उत्साहाने महिला दिन हा साजरा केला जातो आणि या महिला दिनाच्या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छिते की स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मातृत्व आणि स्त्री म्हणजे नेतृत्व. आणि या मातृत्वातील नेतृत्वाचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा उचित सन्मान करण्याचा हा 8 मार्च हा महिला दिवस आहे. आणि या महिला दिनाच्या निमित्ताने संपूर्ण जगभर महिलांचा सन्मान केला जावा, महिलांचं आदरातिथ्य केलं जावं आणि एकच दिवस नव्हे तर संपूर्ण वर्षभर महिलांच्या मानसन्मानासाठी संपूर्ण समाजातील घटकांनी स्वतःचा योगदान द्यावं असाही संदेश मी या निमित्ताने देईल आणि मुलींचा आणि महिलांचा यथोचित मानसन्मान करावा अशी विनंती देखील करेन. शिक्षण अधिकारी महिला असून तुम्हाला काय वेगळे अनुभव? शिक्षणाधिकारी महिला असूनही समाजामध्ये वावरत असताना अतिशय चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे अनुभव आलेले आहेत. चांगले अनुभव सांगायला मला निश्चितच आवडेल की मुलींच्या शिक्षणासाठी काम करत असताना समाजातील घटकांना जेव्हा आवाहन केलं की मुलींच्या शिक्षणासाठी आपण योगदान द्यावं, तेव्हा समाजातील अनेक घटकांनी अनेक प्रकारे मुलींच्या शिक्षणासाठी योगदान दिलेलं आहे. आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मुलींच्या शिक्षणासाठी मुलींचं गुणवत्तापूर्ण शिक्षण व्हावं यासाठी आम्ही धडपड करत आहोत आणि समाजातून योग्य असं सहकार्य आम्हाला प्राप्त होत आहे. आणि निश्चितपणे मला सांगायला आवडेल की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मुलींची गुणवत्ता ही अतिशय दर्जेदार, उत्तम आणि चांगली आहे. आणि मुलींचं शैक्षणिक प्रमाण जे आहे ते मुलांच्या बरोबरीने आहे, नव्हे थोडंसं जास्त आहे. आणि गुणवत्तेमध्येही जेव्हा आपण 10वी आणि 12वीचे निकाल बघतो किंवा शाळांचे निकाल बघतो, त्यामध्ये मुलींनी उच्च अशी गुणवत्ता प्राप्त केलेली आहे. त्यामुळे मुलींचं खूप अभिनंदन करावं असं वाटतं मला या निमित्ताने. महिला अधिकारी म्हणून तुमच्यासमोर कोणती आव्हाने उभी राहिली तर तुम्ही त्याच्यावर कशी मात केली? अधिकारी म्हणून किंवा महिला अधिकारी म्हणून अनेक आव्हानांना फेस करावं लागतं, ज्यामध्ये आत्ताच आपण बघतोय की 10वी आणि 12वीच्या परीक्षा चालू आहेत आणि कॉपीमुक्त अभियान राबवत असताना अगदी चांगल्या पद्धतीने आम्ही हे कॉपीमुक्त अभियान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राबवलं. अनेक योग्य असे संदेश समाज माध्यमांपर्यंत आम्ही दिले, परंतु काही ठिकाणी अनुचित प्रकार जेव्हा घडले त्यावेळी आम्ही कुणाचीही गय केली नाही. अगदी एक दबंग अधिकारी जसा असतो त्या दबंग अधिकाऱ्याप्रमाणे महिला असूनही मी ठाम अशी भूमिका बजावली आणि त्या ठिकाणी अनुचित गैरप्रकार करणाऱ्यांना कायदेशीर कारवाई केली आणि आमच्या MCSR नियमानुसार त्यांच्यावरती सेवा शर्ती अनुसार कारवाई देखील केली. म्हणजे महिला म्हणून कुठेही मागे आम्ही सरले नाही किंवा कुठेही कच खाल्ली नाही, तर अगदी ठामपणे निर्णय घेतले आणि आपले कर्तव्य जे आहे ते पूर्ण केलेलं आहे. ग्रामीण मुलींसाठी शिक्षणासाठी तुम्ही त्यांना काय आव्हान करणार? ग्रामीण किंवा त्यांना भागात प्रेरित कसे करणार शिक्षण घेण्यासाठी? हो, ग्रामीण भागातील पालकांना मी सांगेल की मुलगी आहे म्हणून त्यांचं शिक्षण कुठेही थांबवू नका. त्यांना शालेय शिक्षण पूर्ण करा, त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करा, त्यांना स्पर्धा परीक्षांना बसवा, त्यांना त्यांच्या पायावरती उभं राहण्यासाठी कौशल्याचं शिक्षण द्या, प्रशिक्षण द्या. आणि जिथे कुठेही मुलींच्या शिक्षणासाठी अडचणी येत असतील त्या ठिकाणी शिक्षण विभाग या नात्याने आम्ही संपूर्णपणे मदत करायला तयार आहोत. अनेक ज्या कंपन्या आहेत, CSR आहेत किंवा जे थोर दाते आहेत त्यांच्यापर्यंत जर आपण पोहोचलो तर निश्चितपणे मुलींच्या शिक्षणासाठी चांगलं योगदान प्राप्त होतं. उदाहरणच द्यायचं झालं तर परवाच 5 तारखेला मी नाशिक या ठिकाणी होते. बिझनेस आयकॉन अवॉर्ड नावाचं एक फंक्शन होतं, अवॉर्ड फंक्शन RISI.in यांच्या माध्यमातून आयोजित केलेलं. तर त्या ठिकाणी उद्योजकांना मी आवाहन केलं की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मुलींच्या शिक्षणासाठी आपण बिझनेसमॅन आहात, त्यामधून योगदान द्यावं. तर त्या ठिकाणी मुलींची सायकल बँक असेल, मुलींसाठी युनिफॉर्म्स असतील, मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन असतील, मुलींसाठी बुक बँक असेल किंवा इन्फ्रा असेल किंवा मुलींच्या उच्च शिक्षणासाठी जी कुठली मदत असेल ती मदतसुद्धा त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील उद्योजक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी त्या ठिकाणी संभाजीनगर जिल्ह्यातील मुलींच्या शिक्षणासाठी मदत करायचं, योगदान देण्याचं कबूल केलेलं आहे. आजच्या मुलींना करिअर करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या? करिअर करताना फोकस हा सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट आहे की आपलं करिअर आहे
आणि त्यावरच आपण फोकस केलं पाहिजे. अगदी कुठेही आपलं लक्ष इकडे तिकडे विचलित होता कामा नये. आपलं जे ध्येय आहे, आपलं जे उद्दिष्ट आहे किंवा आपलं जे एम आहे, ते एम साध्य करण्यासाठी आपण पूर्णपणे प्रयत्न करायला हवेत. नव्हे, डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांच्या भाषेमध्ये आपलं स्वप्न पूर्ण होईपर्यंत आपण झोपताच कामा नये, विश्रांती घेता कामा नये. अथक परिश्रम करून आपण आपलं गोल साध्य करावं. कुठेही कॉम्प्रोमाइज करू नये, कुठेही कच खाऊ नये. अगदी धडाडीने आपण आपलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मुलींनी प्रयत्न करावेत, असं मी सांगेन. पुढील काळात मुलींसाठी मुलींच्या विभागात शिक्षण विभागात मुलींसाठी कोणतंही तुम्ही तरतूद काही केलेली आहे का? मुलींच्या शिक्षणासाठी स्पर्धा परीक्षांना मुलींनी सामोरे जावं यासाठी आम्ही समृद्ध ग्रंथालयांची निर्मिती केली आहे. अगदी ग्रामीण भागामध्ये सुद्धा स्पर्धा परीक्षा स्टडी सेंटर्स जे आहेत ते आम्ही उभे केलेले आहेत. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाची खूप मोठी मदत झालेली आहे आणि मुलींनी स्पर्धा परीक्षांना सामोरे जावं, अभ्यास करावा म्हणून ग्रामीण भागामध्ये आम्ही स्पर्धा परीक्षा निर्मितीसाठी समृद्ध ग्रंथालय निर्माण केलेली आहेत. डिजिटल शिक्षण आणि मुलींना सहभाग वाढण्यासाठी काय केले जात आहे? डिजिटल शिक्षण व्हावं यासाठी मुली असतील किंवा महिला शिक्षिका असतील यांच्यासाठी आम्ही कार्यशाळांचं आयोजन केलेलं आहे की तंत्रस्नेही कसं बनायचं आहे. कारण आता आधुनिक काळामध्ये मुलींना किंवा शिक्षिकांना तंत्रस्नेही असणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी प्रशिक्षणांचं आम्ही आयोजन केलेलं आहे. विविध ॲप्स आम्ही डेव्हलप केले आहेत आणि हँड्स ऑन ट्रेनिंगसुद्धा आपण मुलींना आणि शिक्षिकांना देतो आहोत. एक महिला म्हणून मुलींना काय संदेश द्याल? शेवटचा प्रश्न. महिला म्हणून मुलींना सांगेल की मुलींनो, तुम्ही तुमचं ध्येय निश्चित करा आणि तुमच्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी अविरत धडपड करा. तुमचं ध्येय साध्य होईपर्यंत तुम्ही थांबूच नका आणि मुलगी म्हणून तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. तुम्ही यश संपादन करू शकता. नव्हे, यश संपादन करणं हे तुमच्याच हातामध्ये आहे. छानशी मोठी स्वप्न बघा, खूप मोठे व्हा. आयुष्यामध्ये यश हे तुमचंच असतं आणि हेही सांगेल की लाभू दे तुझ्या पंखांना यशाची सोनेरी किनार, लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे तुझा संसार, कर्तृत्व अन सामर्थ्याची ओढून घे नवी झालर आणि पुन्हा एकदा होऊ दे स्त्री शक्तीचा जागर, पुन्हा एकदा होऊ दे स्त्री शक्तीचा जागर. निश्चितच मॅडम.